विरजावरचे आपले अगाध प्रेम मान्य केलं अखेर त्याने. शेवटी तो पराभूत झाला. महालाचा राजा तो, अब्जोंचा धनी तो, आज निघालेला आपल्या गरीब प्रियतमेला भेटायला. त्या चाळीसमोर त्या मुसळधार पावसात ऐन मध्यरात्री 50 ते 60 गाड्या उभ्या होत्या. एवढ्या रात्री अचानक आपल्या बॉसला घराबाहेर पडताना बघून जॉन एक्स्ट्रा सिक्युरिटी फोर्स घेऊन त्याच्या पाठोपाठ पॅलेसच्या बाहेर पडला होता. रस्त्यांवरचे लाईट कधीच गेले होते. सामसूम अंधारात, मुसळधार कोसळणाऱ्या पावसात, त्यांच्या गाड्यांच्या हेडलाईटच्या प्रकाशाने तो परिसर, ते वातावरण खूपच विचित्र, गूढ वाटत होतं. देवाई एकटाच निघाला होता. भिजत, पराभूत होत तिच्याकडे. महालांचा राजा तसंच निघाला होता. त्या चिखलाला तुडवत. ना त्याला आता आपल्या त्या महागड्या कपड्यांची पर्वा होती, ना त्या महागड्या लेदर शूजची, ना आपल्या स्टाफसमोर आपल्या त्या सो कॉल्ड महान इमेजची. त्याची श्रीमंती, त्याचा अहंकार, त्याचा माज, त्याचा राग, त्याचा कठोरपणा, त्याचा क्रूरपणा, त्याची अकड, सगळं कोलमडून पडलं होतं त्या मुसळधार पावसात. आणि जिंकलं होतं तर ते फक्त निरागस, निष्पाप प्रेम. त्याच्या विरजावरचं प्रेम. तेच प्रेम आपल्या हृदयाच्या ओंजळीत जपत भिजत निघाला होता आपल्या प्रियेकडे, आपल्या जानकडे. मध्यरात्रीच्या त्या मिट्ट काळोखात मुसळधार पावसाने आता रौद्र रूप धारण केलं होतं. आकाशातल्या विजांच्या गर्जनांनी ती सगळी सृष्टी कापून निघत होती. एका सम्राटाचं उद्ध्वस्त, पराभूत, अहंकारी मन जणू आपला रोषच त्या साऱ्या सृष्टीवर काढत होतं. अहंकाराला तर ठेस पोहोचणारच होती ना. पहिल्यांदाच हारलं होतं ते पण एका क्षुद्र प्रतिस्पर्धी समोर. पहिल्यांदाच आयुष्यात त्याची माणसं त्याला कोणापुढे हतबल होताना बघत होती. आज जे झालं होतं ते त्यांच्यासाठी जगातील 8व्या आश्चर्यापैकी कमी नव्हतं. देवाई कार्तिक ठाकूरला हरवणं, झुकवणं कठीणच नाही तर इम्पॉसिबल होतं. पण ते शक्य झालं होतं. ते सत्य होतं आणि त्यांच्यासमोरच होतं. देवाईची अवस्था बघवत नव्हती. एवढा हिमालयासारखा प्रचंड, महापराक्रमी, महाकर्तृत्वान, पाषाणासारखा कठोर तो, त्याला एवढे लाचार, हतबल बघवत नव्हतं त्यांना. तो सम्राट म्हणूनच, लोकांवर राज्य करणाराच म्हणून शोभायचा. असं झुकणं, वाकणं शोभत नव्हतं त्याला. सहन होत नव्हतं त्यांना त्याचं ते कोलमडून पडणं, हतबल होणं, लाचार होणं. नकळत विरजावर राग वाढत होता त्यांचा. आपल्या एवढ्या सिंहासारख्या बॉसला नेहमी गरजतानाच पाहिलं होतं राणाने. त्याला असं हतबल बघणं जीवावरच जात होतं राणा आणि बाकीच्यांना पण. राणा चिडत जॉनला, प्रेम खरंच एवढं अवघड असतं का रे? माणसाला एवढं झुकवतं, एवढं लाचार बनवतं, माणसाला एवढं उद्ध्वस्त करतं. प्रेमात जर हा एवढा त्रास असेल ना, तर हे असलं करंट प्रेम कोणालाच नको हो. प्रेम म्हणजे डोक्याला ताप आहे. प्रेम म्हणजे शाप आहे. दुःख वेदनानं शिवाय काहीच नाही. मला ना जॉन नेहमीच प्रश्न पडायचा. वाटायचं, या जगात असं काही अस्तित्वात आहे का जे देवाई कार्तिक ठाकूरला झुकवू शकेल? अशक्य वाटत होतं त्याचं उत्तर मिळणं. पण आज मला याचं उत्तर मिळालं. पण मला ते अशा प्रकारे असेल असं वाटलं नव्हतं. आय एम नॉट हॅप्पी असं उत्तर नकोय मला. राग येतोय आता मला त्या विरजा जोशीवर, बॉसचं तिच्यावर असलेल्या प्रेमावर. जॉन, आय डोंट नो. आय फीलिंग सॅड फॉर द बॉस अँड हॅप्पी ॲट द सेम टाईम. आय वॉन्ट हिम टू गेट हिज लव्ह बॅक. आय वॉन्ट हिम टू बी हॅप्पी. आय एम सीइंग लिटल चेंजेस इन हिज स्टोन हार्ट. प्रेम जर खरंच एवढं चांगलं असेल तर, जर ते पाषाणालाही पाजर फोडू शकेल, त्याच्या आतील दगडालाही माणूस बनवू शकेल, तर ते जगातील प्रत्येकाला व्हावं. आमीन. सगळी चाळ निद्रिस्त होती. त्या झोपलेल्या जीवांना तर माहीतही नव्हतं एक अब्जोपती त्यांच्या या फाटक्या चाळीत याचक म्हणून आला आहे. झोपलेले बिचारे आपल्याच आभासी दुनियेत, चांगल्या भविष्याची कधीच न पूर्ण होणारी स्वप्ने रंगवीत. त्याच चाळीला जणू एका लष्करी छावणीचंच रूप आलं होतं. देवाईच्या पाठोपाठ त्याचे बॉडीगार्ड्स चाळीत शिरले. चाळीत ह्यावेळी जर कोणी चुकून माकून जागा असता तर एवढ्या 50-60 गाड्या, एवढे सहस्र काळ्या सुटबुटातील बॉडीगार्ड्स आपल्या चाळीत बघून त्याची बोबडीच वळली असती. पावसाचा जोर खूप वाढतच चालला होता. थांबायचं नावच घेत नव्हता. नुसता चिखल झाला होता चाळीत. पावसाच्या पाण्याच्या रिपरिपीने त्या घाणीत वाढत झाली होती. तो चिखल तसाच पायदळी तुडवीत ती सेना अगदी शांतपणे, बिलकुल आवाज न करता चाळीत शिरली.
प्रत्येक दरवाजाची बाहेरून कडी लावण्यात आली. दरवाजाच्या फटीतून गुंगीचे औषध प्रत्येक घरात फवारण्यात आलं, ज्याने आवाज झाला तरी कोणी बाहेर येऊ नये, झोपेतच राहावेत. एक्स्ट्रा सावधगिरी म्हणून त्या प्रत्येक दरवाजासमोर एक एक बॉडीगार्ड उभा राहिला. त्या दुतर्फा बॉडीगार्डच्या गराड्यातून देवा एकटाच चाळीत एक एक पाऊल टाकत विरजाच्या खोलीच्या दिशेने, आपल्या प्रेमाच्या दिशेने जात होता. विरजाच्या खोलीसमोर येताच क्षणभर थबकला. त्याचं हतबल मन किंचित डगमगलं. त्या दरवाजाच्या पलीकडे ती होती, त्याची ती, जिने आजपर्यंत त्याच्याकडून खूप अपमान सहन केला होता, आणि या पलीकडे तो होता, तिला त्रास देणारा, तिचा अपमान करणारा. त्याला ते सगळं आठवलं जे त्याने तिच्याबरोबर केलं होतं. हॉटेलमधला प्रसंग, कारमधला त्याने केलेला तिचा अपमान. त्याने त्या दरवाजावर क्षणभर डोकं टेकवलं. तिला जर कळलं मीच आहे तो, तर ती माफ करेल का मला? आयुष्यभर तू जी शिक्षा देशील ती भोगायला तयार आहे मी विरजा. तुझ्यावर प्रेम करणं माझ्या हातात नाही, आणि तुझ्यावर प्रेम न करणं मला शक्य नाही. मी पूर्णपणे शरण आलोय तुला, नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू नाही म्हटलं तरी नाही सोडून जाऊ शकत तुला मी. तू गरज बनली आहेस माझी, श्वास बनला आहेस तू माझा. एकदा गमावला आहे तुला, परत नाही गमावू शकत. आय रिअली डोंट केअर अबाउट युअर पास्ट एनिमोर. पण तुला अजून कोणाच्या बाहुपाशात नाही बघू शकत मी. मनाने, शरीराने, सर्वस्वाने तू फक्त माझीच आहे, माझीच राहणार. आणि माहीत नाही कोणत्या परिस्थितीत तू माझ्या बेडवर आलेली, पण अशी वेळ मी परत येऊ देणार नाही तुझ्यावर. आय विल प्रोटेक्ट यू. आय विल प्रोटेक्ट यू फ्रॉम एव्हरीथिंग. प्रॉमिस यू माय लव्ह. आय विल नॉट लेट एनीवन हार्म यू एनीमोर, नॉट इवन मी. आय प्रॉमिस यू. त्याने त्या दरवाजावर हात ठेवला. तिच्याजवळ पोहोचलो या विचारानेच एक वॉर्म फिलिंग त्याच्या चेहऱ्यावर आली. त्याने दरवाजा जरा हलवून बघितला. दरवाजाला आतून कडी लावण्यात आली होती. खरं तर त्याच्या एका लाथेतच तो त्या दरवाजाचे तुकडे तुकडे पाडू शकला असता. पूर्ण चाळ जरी त्या आवाजाने जागी झाली असती तरी कोणी काही त्याच्यापुढे काही बोलू शकलं नसतं, की त्याचं उखाडू शकलं नसतं. पण त्याला असं काही करायचं नव्हतं. मनाच्या एका अत्यंत नाजूक हळुवार गुंत्यातून तो जात होता. त्याने जॉनकडे बघितले. जॉनने त्याच्या सिक्युरिटी टीमला इशारा केला तसं त्याची टीम पटकन पुढे आली. अत्यंत काळजी घेत, कमीत कमी आवाज करत त्यांनी ती कडी उघडली. देवाईने हलकेच दरवाजा उघडला अन आतमध्ये प्रवेश केला. त्याची टीम सगळी बाहेरच उभी राहिली. घर कसले ते पत्र्याचं छप्पर असलेलं एक रूमची खोली होती ती. किचन, बाथरूम, हॉल, बेडरूम सगळंच एकत्र. देवाईने एक पाय टाकताच ती खोलीत जणू संपून गेली होती. इतकी लहान होती ती. कुजलेल्या दारा खिडक्यांना लाकूड कमी, लोखंडी पत्र्याची ठिगळं जास्त होती. एका साईडला एक स्टोव, 4 पातेली अन 10 डबडी अन मोरी. नावाला आडोसा म्हणून 2-4 जुन्या साड्यांचा मिळून केलेला पडदा. तर दुसरीकडे आंब्याच्या लाकडी पेट्यांमध्ये कपडे आणि पुस्तके घालून ठेवली होती. एवढ्याशा त्या छोट्या संसाराच्या मधोमध खाली जमिनीवर फाटकी अंतरून पांघरून त्या सगळ्या मायलेकी झोपल्या होत्या. दिवसभराच्या काबाड कष्टाने त्या सगळ्याच थकून गेल्या होत्या अन गाढ निद्रेत होत्या. सुनीताबाई आणि विरजाच्या बहिणी एका साईडला झोपल्या होत्या, तर विरजा एका कोपऱ्यात. अत्यंत दयनीय अवस्था होती त्या खोलीची. त्या चाळीवरून तिच्या अवस्थेचा अंदाज आधीच आला होता, पण तरीही विरजा इतक्या वाईट अवस्थेत राहत असेल वाटलं नव्हतं त्याला. आता थोडंफार त्याला कळू लागलं होतं तिच्या या बदनाम पेशात उतरण्याचं कारण. त्याच वेळी आपण तिला कसं अपमानास्पद वागणूक दिली ह्याची जाणीव झाली अन लाजही वाटली. तो किती वाईट आहे हे त्याला परत एकदा समजून गेलं होतं. झोपेतच रडत असलेल्या विरजाला बघताच त्याचं मन दुखावलं. डोळ्यातले अश्रू बाहेर पडले. तो तिच्याकडे वळला. तो इथे तिला भेटायला आला तर होता खरा, पण पुढे काय करावं हेच त्याला कळत नव्हतं. तिला उठवावं की तिला झोपेतच हळूच बाहेर घेऊन जावं, मग तिच्याशी बोलावं, तिला समजवावं अन तिच्याकडे आपल्या सगळ्या गुन्ह्यांची माफी अन प्रेमाची भीक मागावी. त्याला नक्की काय करावं हेच कळेना. एवढा मोठा बिझनेसमॅन, पण प्रेमाच्या राज्यातला अगदीच अनाडी खेळाडू होता तो. काहीच न कळून तो तिच्याजवळ येऊन बसला. थोडं अंतर राखून तिच्याच दिशेने तोंड करून एका कुशीवर झोपला. तिच्याकडेच एकटक बघत होता. निरखत होता तिला. तिचा सुंदर चेहरा कोमेजून गेला होता.
ती अजून झोपेत मुसमुसतच होती. अश्रू तिच्या डोळ्यातून वाहून उशीवर सांडून उशी कधीची गच्च ओलीचीम झाली होती. तरी पण तिचं ते मूकपणे रडणे आणि झोपेतच हुंदके देणं काही कमी होत नव्हतं. आपणच ह्या सगळ्याला कारणीभूत आहोत असं वाटून देवाच्या डोळ्यातून पण अश्रू वाहू लागले. तो थोडा जवळ आला. त्याने आपल्या हाताने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले. तिच्या केसातून हात फिरवून तिला शांत करायचा प्रयत्न करत होता. त्याचा आपल्या गालांवर स्पर्श होताच तिला अजून गहिवरून आलं. रडण्याचा उमाळा ती नाही थांबवू शकली. आधारासाठी ती झोपेतच तिच्या नकळत त्याच्या कुशीत शिरली. त्याच्या छातीवर डोके ठेवून त्यानेच दिलेल्या दुःखांवर अजून रडू लागली. डोके घुसमळत होती ती, हुंदके देत होती. एखाद्या वेलीने आधारासाठी, प्रेमासाठी स्वतःला एखाद्या महाकाय वटवृक्षाला लपेटून घ्यावं तशी ती झोपेतच त्याच्यात प्रेम, काळजी, मानसिक आधार शोधत होती. तो सोडून जाऊ नये म्हणून त्याला घट्ट पकडत होती. तिची अवस्था बघून त्याला अश्रू आवरेनासे झाले होते. तो सुद्धा कमजोर पडून गेला होता. त्याने तिला अजून आपल्या घट्ट मिठीत घेतलं. प्रेमाने हळूहळू तिला थोपवू लागला. प्रेमाने तिला कुरवाळू लागला. आज न त्याच्या स्पर्शात वासना होती न तिरस्कार, फक्त नाजूक हळुवार प्रेम होतं. त्या स्पर्शात जे आपल्या प्रेमाची खूप काळजी घेत होतं. देवाच्या मिठीत शिरून विरजा बरीच आश्वस्त झाली, बरीच शांत झाली. आयुष्यभर अनादर राहिलेल्या तिला पहिल्यांदाच झोपेतच का होईना कुणाचा तरी आधार मिळाला होता, जो तिला सोडवेनासा झाला होता. तिने त्याला खरंच घट्ट मिठी मारली होती. हातांनी घट्ट पकडून ठेवलं होतं. तो परत सोडून गेला तर ते एकमेकांच्या घट्ट मिठीत झोपले होते. इतकं प्रेम कधीच झालं नव्हतं त्या दोघांना एकमेकांशिवाय दुसऱ्या कुणावर. विरजाच्या विरहात गेले 15 दिवस तो नीट झोपला नव्हता. डोळे नुसते लाल झाले होते. डोकं नुसतं सेरबेर झालं होतं. अक्षरशः आयुष्य खराब झालं होतं त्याचं. सुचत नव्हतं काही. पण आज त्या एवढ्या महालात पॉश जागी राहणारा तो फाटक्या झोपडीत त्या तुटलेल्या लादीवर खाली झोपला होता. आज कितीक दिवसांनी शांत झोप लागली होती त्याला. तिच्या गाढ मिठीत मनाची अस्वस्थता नाहीशी झाली होती. त्या कठोर दगडात परत पाझर फुटू लागला होता. परत कुठेतरी माणुसकी त्या अमानुष निर्गुण हृदयात जन्म घेत होती. एवढं कठोर पाषाण हृदय परत कोमल बनत होतं. किती हवंसं वाटत होतं त्याला. ते शब्दात मांडणं अवघड होतं त्याला. फक्त अनुभवतच होता तो. खूप इच्छा होत होती त्याला. किती लौट व्हावं, सांगावं की किती प्रेम करतो तो तिच्यावर, किती तडपलाय तो तिच्या प्रेमात. त्याचे प्रत्येक गुन्हे मान्य करायला तयार होता तो. त्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा भोगायला तयार होता तो. फक्त तू साथ दे मला. चांगला व्यक्ती बनायला तयार आहे मी. फक्त एक संधी दे मला. तुझ्या प्रेमात वेडा बनायला तयार आहे मी. फक्त एकदा हो म्हण मला. तुझ्यासाठी हे आयुष्य गमवायलाही तयार आहे मी. फक्त एकदा हो म्हण मला. तुझ्या प्रेमाची गुलामी स्वीकारली आहे मी. तुझं माझ्या मनावरचं, माझ्या हृदयावरचं, माझ्या आयुष्यावरचं, माझ्या कण न कण अस्तित्वावरचं स्वामित्व स्वीकारलंय मी. फक्त एकदा हो म्हण. ए पिल्लू, माफ करणार ना ग मला. एवढा वाईट नाहीये ग मी. थोडासा चांगलाही आहे. हा राक्षस तिच्या कानात हळूहळू सगळं सांगत होता तो. अन तिच्या कपाळावरच्या चिंताचे जाळं हळूहळू कमी कमी होत एक शांतपूर्ण भाव निर्माण होत होता. आज त्याच्या मिठीत किती दिवसांनी, किती वर्षांनी शांत झोपली होती ती. लहानपणापासून भविष्याच्या अंधारातच जगली होती ती. वडील म्हणून किंवा भाऊ किंवा कोणी नातेवाईक म्हणून कुठलाच आर्थिक तर सोडाच, साधा मानसिक आधारही भेटला नव्हता तिला. सतत कायम पैशाच्या तंगीच्या, असुरक्षिततेच्या सावटाखाली जगली होती. पिसली होती ती. गरिबीने जसं स्वाभिमान, सुख, शांती सगळंच हिरावून घेतलं होतं त्यांच्यापासून. आज पहिल्यांदा तिला स्वतःला सुरक्षित वाटत होतं की आता तिला हे सगळं सहन करावं लागणार नाही. दुःखाचा सामना एकटा करावा लागणार नाही. कोणीतरी आहे मला सांभाळणारा, माझ्यावर प्रेम करणारा. हू विल प्रोटेक्ट मी अँड माय फॅमिली. वन वुमन I can really, I entire future, my entire life. I need not to worry about tomorrow. Finally, I can sleep peacefully at last. तिच्या मनातील भावना तिच्या चेहऱ्यावर, तिच्या ओठांवर उमटत होत्या. देवाच्या छातीवर डोकं शांत ठेवून ती तर तिला कुशीत घेऊन तो शांत पडलेला होता. कितीक दिवसांनी, कितीक वर्षांनी आयुष्यात शांतता लाभली होती त्या दोन जीवांना. खूप वेळाने त्याचा डोळ्याला डोळा लागला होता. खूप दिवसांनी गाढ शांत सुखद झोप लागली होती त्याला. 4:30च्या सुमारास त्याच्या हातातील घड्याळाने बीप केलं तसं त्याला जाग आली. त्या गाढ झोपेतून, सुखातून तो सिग्नल जॉनने पाठवला होता.
त्याच्यात जाण्याची वेळ झाली होती. त्याला जायचं तर नव्हतं, पण पर्याय नव्हता. देवाईने आपल्या मिठीत गाढ झोपलेल्या विरजाच्या चेहऱ्याकडे एकदा बघितले. एक प्रेमाची सुखद जाणीव होती तिच्या चेहऱ्यावर. ते बघून त्याच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं गोड स्मित आलं. त्याने हळूच विरजाला आपल्या मिठीतून दूर केलं, तशी ती त्याला अजूनच बिलगली. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित अजून मोठं झालं. त्याने तिला परत एकदा आपल्या हृदयाशी कवटाळलं, मन भरून मिठीत घेतलं, हलकच कपाळावर ओठ टेकवले. तिला हळूहळू कुरवाळत आपल्यापासून वेगळं केलं. तिला मनापासून प्रॉमिस केलं सगळं नीट करण्याचं, तिची माफी मागण्याचं, तिच्या प्रती केलेल्या प्रत्येक गुन्ह्याचं प्रायश्चित्त करण्याचं, जोपर्यंत ती माफ करत नाही तोपर्यंत शिक्षा भोगण्याचं, तिला आयुष्यात कधीही त्रास न देण्याचं, तिच्या प्रत्येक सुखाची दुःखाची काळजी घेण्याचं. त्याचा तिथून पायच निघत नव्हता. पण परत सकाळी तिला भेटायचं होतं. ती जागी असताना तिला परत आपल्या प्रेमाची कबुली द्यायची होती. त्याने थोड्या दूर अंतरावर त्या कोपऱ्यात झोपलेल्या सुनीताबाई आणि त्यांच्या लेकीकडे पाहिलं आणि त्याला जाणवलं त्या घरात आता 4 नाही तर 5 जण राहतात. नाव ही इज ऑल्सो द पार्ट ऑफ दॅट फॅमिली अँड नीड्स टू टेक केअर ऑफ देम ऑल. त्याने हळूच दरवाजा उघडला. दरवाजाच्या बाहेर जॉन आणि राणा उभे होते. सारी रात्र त्याची टीम चाळीच्या बाहेर पहारा देत होती. पूर्ण चाळीतील घरांच्या दरवाजाला बाहेरून लावलेल्या कड्या उघडण्यात आल्या. जरी कड्या उघडण्यात आल्या तरी चाळीतली मंडळी 10 वाजण्याच्या आत काही उठणार नव्हती. आज बऱ्याच जणांना कामाला जायला उशीर होणार होता. लेट मार्क लागणार होते. बॉसच्या शिव्या खाव्या लागणार होत्या. कामवाल्या लवकर न आल्यामुळे चाळीच्या बाहेरच्या मंडळींनाही बराच त्रास होणार होता. पण एवढी सगळी अख्खी चाळ उशिरा का उठली ह्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. ते सगळं गुपितच होतं. देवाई घरी आला. आयुष्यात पहिल्यांदाच इतका काही आनंद होता त्याच्या चेहऱ्यावर. खूप काहीतरी हरवून परत गवसलं होतं आज. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याची सेना पण खुश होती. बॉस खुश तर आपण खुश, एवढं साधं गणित होतं त्यांचं. आणि का नसावं? देवाई जरी संतापी, शीघ्रकोपी, रागीट असला तरी आपल्या लोकांवर जीव ओतायचा. त्यांच्या गरजा, त्यांच्या घरच्यांच्या गरजा, सगळ्यांची व्यवस्थित काळजी घ्यायचा. एक वेगळं बिझनेस युनिट स्थापन केलं होतं त्याने त्यासाठी, जिथे त्याच्या स्पेशल टीमची सगळी व्यवस्था बघितली जायची. त्यामुळे त्याची सगळीच माणसं प्रचंड इमानदार होती. आपल्या बॉसची खुशी हीच आपली खुशी मानायची. त्याच्यासाठी काही करण्यासाठी तयार असायची, मरायलाही आणि समोरच्याला निगरूनपणे मारायलाही. देवाई घरी आला. आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होता. चक्क चेहऱ्यावर स्माईल होतं. घरातले तर सगळेच बघतच बसले. सूर्य आज कुठे पश्चिमेला उगवला? ऑफिसमध्येही तेच. त्याला स्माईल करताना बघून त्याच्या स्टाफला फिट यायचीच बाकी होती. त्याचं ऑफिसमध्ये मनच लागत नव्हतं. जर्मनीच्या क्लायंटबरोबरची मीटिंग अशीच डोक्यावरून गेली. राणा आणि त्याच्या फायनान्शियल हेड्सनी ती मीटिंग्स कशी तरी हँडल केली. पण देवाईचं काही खरं नव्हतं. त्याच्या प्रेमवेड्या मनाला सगळीकडे विरजाच दिसत होती. मध्येच गालात गोड हसायचा काय. त्याच्या चेहऱ्यावरचं लहान किरमिजी रंगाची छटा होती. अक्षरशः वेड केलं होतं विरजाच्या प्रेमाने त्याला. नाहीतर यह आदमी भी कुछ काम का था. असंच विरजाच्या स्वप्नात असताना जेव्हा त्याने राणाकडे लाडाने बघितलं, राणा बेशुद्ध होता होता वाचला. राणा जॉनच्या केबिनमध्ये येऊन, यार जॉन, ह्या बॉसचं काहीतरी कर ना. त्यांनी शिव्या दिलेल्या चालतात, थोबाडीत दिलेलं ही चालतंय, पण असं प्रेमाने बघणं, लाडाने बघणं सहन होत नाही रे आता. थप्पड से डर नहीं लगता साहब, उनके प्यार से लगता है. तसा जॉन खो खो करून हसायला लागला. नेहमी बॉसच्या शिव्या खाणारा राणा आज बॉसच्या प्रेमालाही घाबरतो आहे म्हटल्यावर त्याला आपलं हसू थांबवता येत नव्हतं. स्थळ विरजाचं घर. विरजा सकाळी उठली. कधी नव्हे ते तिला शांत अन गाढ झोप लागलेली. खूप बरं आणि प्रसन्न वाटत होतं. खूप छान झोप झाली होती. स्वप्नात ती आपल्या राजकुमाराच्या मिठीत होती. तो अतिशय प्रेमाने, काळजीने, एखाद्या नाजूक फुलासारखं सांभाळत होता तिला. स्वप्न इतकं छान होतं की ते अक्षरशः खरंच वाटत होतं. फक्त त्या राजकुमाराचा चेहरा दिसता दिसता राहिला. उफ. विरजा काही नाराजीने स्वतःशीच बोलली. कधी तू येणार आणि मला या सगळ्या त्रासातून, दुःखातून बाहेर काढणार? मी खूप वाट बघते रे तुझी. ये ना रे. खरंच लवकर ये. थकली आहे सगळ्या परिस्थितीची एकटी झगडून. तुझी साथ हवी आहे मला. खरंच तू देशील का मला साथ? तू स्वप्नात मला दिलेलं प्रत्येक वचन लक्षात आहे माझ्या. खरंच पूर्ण करशील का ती?
प्लीज लवकर ये, वाट बघते मी तुझीच. असं म्हणतात, जगातील प्रत्येकासाठी कोण ना कोण असतो. माझ्यासाठी तू आहेस तर मग कधी समोर येशील माझ्या. अशा स्वप्नातून भास पुरे झाले तुझे, आता प्रत्यक्ष समोर ये, वाट बघते मी तुझी. विरजाला ते स्वप्न इतकं खरं खरं वाटत होतं की सर्व ते प्रत्यक्षात घडून गेल्यासारखं फील होत होतं. त्याची उबदार मिठी अजून जाणवत होती तिला. तो स्पर्श अजून मनावर हळूवार मोरपंख फिरवत होता. पण कोणी सांगावं त्या स्वप्नाळू राजकुमारीला की तिचा राजकुमार खरंच आला होता. तो खरंच आला होता. ती सारखी सारखी स्वतःलाच मिठी मारत होती अन त्याची मिठी फील करत होती. किती गोड होती ती भावना प्रेमात पडण्याची. ती सहज खुशीवर वळली तर तिच्या हाताला काहीतरी लागलं. चमकून तिने अजून निरखून बघितलं तर ते कपलिंग्स होते, सोन्याचे, रिअल डायमंड स्टोडेड. किती सुंदर होते त्या, नुसतं बघतच बसावं. पण एवढे महागडे कपलिंग्स आपल्याकडे कसे आलेत? एकतर आपल्या घरात कोणी पुरुष नाही, त्यातून आपण श्रीमंत नाही आपण अशा कोणत्या श्रीमंत व्यक्तीला ओळखत नाही. मग कसे, आणि तेही आपल्या अंथरुणात? आपल्या अंथरुणात सोन्याचे, आणि तेही एका पुरुषाचे कपलिंग्स सापडल्याने ती जरा गोंधळातच होती. तिला कळेनाच की हे झाले कसे. त्यांच्या फुटक्या घरात साधं तांबही नव्हतं कधी, त्यामुळे हे असं सोनं सापडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. त्यातून ती विरजा जास्त कुणा पुरुषाच्या संपर्कात नव्हती. शिवाय त्याच्या किंजलच्या भावाचा चेहरा तिच्या नजरेसमोर आला. काल बेडरूममधला स्विमिंग पूलमधला प्रसंग आठवला आणि तिने आपल्या तोंडावर दचकून हात ठेवला आणि तिच्या सर्वांगावर शहारे आले. अंग मोहरून गेलं आणि ती स्वतःशीच चिडली. त्याचा आपल्या मनावर, शरीरावर असणारा प्रभाव, त्याचं नाव काढताच, त्याचा चेहरा समोर येताच तिचं मन, तिचं शरीर ज्याप्रमाणे आपोआप रिॲक्ट होत होतं, त्या सगळ्याची चीड येत होती तिला. त्याने एवढा तिरस्कार केला, अपमान केला तरी डोक्यातून मनातून जात नाही आहे तो. तोच का हवासा वाटतोय? इतका तिरस्कार करतो माझा तरी त्याचंच व्हावंसं वाटतंय, झोकून द्यावंसं वाटतं त्याच्या मिठीत स्वतःला कायमचं, त्याचं बनावंसं वाटतंय. काय आहे हे? कसले प्रेम आहे हे? प्रेमाचं कुठलं रूप आहे? तो अपरिचित, अनोळखी असून का जवळचा वाटतोय? का हा एवढा मॅटर करतोय मला? हे कपलिंग्स त्याचेच असले पाहिजेत. काल चुकून केसात नाहीतर कपड्यात अडकून आले असतील माझ्याकडे. काल त्याने केलेला अपमान आठवून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने नाही म्हणून मान हलवली. परत स्वप्न पाहत आहेस विरजा, खूप मोठी आणि अवकातीच्या बाहेरची. फक्त अपमान आणि दुःखच मिळणार ह्यातून. सावर आपल्या मनाला आणि शरीरालाही. तो महालाचा राजकुमार तुझ्या या फाटक्या तुटक्या झोपडीत येणार नाही आणि त्याने केलेला अपमान तुला सहनही होणार नाही. विसरून जा त्याला, सुखी होशील. हे सगळं विचार करत असताना नकळत तिचा हात सारखा त्या कपलिंग्सवरून फिरत होता. मन, हृदय दोघे एकमेकांच्या विरुद्ध वागत होते.